खूप अद्भुत असतं की आपण बिछाण्यात पडल्या पडल्या पवित्र जीवन जगण्याच्या योजना आखतो. उठेपर्यंत कसं सगळं छान असतं आणि त्यानंतर सुरुवात होते संकटांची. किती जणांना वाटतं ते बिछाण्यात पडल्या पडल्या चांगल्या जीवनाची योजना आखताना छान असतात. घरात कोणी येईपर्यंतच मी सगळ्यांसोबत मिळून मिसळून असायचे. माझ्यात काहीही समस्या नाही कुणाशी जुळवून घेण्यात. कोणी सोबत नसेपर्यंत माझं महान नातं असायचं. पण एकदा का कोणी आलं की कहाणी वेगळी असायची. आपल्याला चांगलं करावंसं वाटतं, पण शेवट वाईट होण्यातच होतो. हे यामुळेच होतं की आपल्याला गरज असते आत्म्याच्या आणि देहाच्या कार्याविषयी अधिक सखोलपणे शिकण्याची. देवाने सांगितलेल्या गोष्टी करणं आपल्याला कठीण जातं, कारण आपल्यामध्ये सतत गर्वाचा आत्मा कार्य करत असतो, जो आपल्याला कठीण करून स्वतःच्या इच्छेने आपलं कार्य करून घेतो. मला सांगा, आपल्या कल्पना कधी देवाच्या कल्पनेपेक्षा चांगल्या असू शकतील? मत्तय 16 मध्ये पेत्रानेही प्रभू येशूचा निषेध केला. जेव्हा प्रभू येशू त्याला वधस्तंभावर जाण्याचं भाकीत सांगत होता आणि दुःख सहनाविषयी सांगत होता, तेव्हा पेत्र म्हणाला, ओ नाही 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 प्रभू, नकोच, नाही, हे योग्य नाही, तुझ्या बाबतीत हे नको. पण येशू पेत्राकडे वळून त्याला म्हणाला, तू माझ्या मागे हो सैताना, तू मला अडखळण आहेस, तू अडखळण आहेस. त्याला ठाऊक होतं की सैतान पेत्राद्वारे कार्य करतोय, पण हे घडण्यामागचं कारण असं की पेत्रामध्ये काहीतरी समस्या होती. ती समस्या होती गर्वाची. आणि तुम्ही आज शिकाल की कशा पद्धतीने देव या समस्येची तड लावतो आणि आपल्यात नम्रता आणतो, जो आपल्यामध्ये विकसित व्हावा असा वाटणारा सगळ्यात सुंदर ख्रिस्ती गुण आहे. आणि ज्या सर्व ख्रिस्ती गुणांची आपण इच्छा बाळगतो, त्यात सगळ्यात आधी असायला हवी नम्रता, दीनता, सौम्यता, लीनता. कारण हा स्वभाव गुण होता येशूचा. गमतीची गोष्ट अशी की लोक दीनतेला नेहमी दुर्बलतेशी जोडू पाहतात, पण हे तसं नक्कीच नाहीये. खरं तर त्याची व्याख्या आहे नियंत्रण असलेलं बळ. म्हणजे तुम्ही धाडसी असूनही नम्र असू शकता. आणि खरं तर एक खरी नम्र व्यक्ती ही धाडसी व्यक्ती असते. कारण नम्र व्यक्तीला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं की आपल्यामध्ये काहीच नाहीये, तर सगळं काही ख्रिस्तामध्येच आहे. आणि त्यांना ठाऊक असतं की महान कार्ये ते फक्त देवाच्या सांगण्यावरूनच करू शकतात आणि त्याच्या नेतृत्वाखाली राहूनच. खरी नम्र व्यक्ती देवाला असं म्हटल्याशिवाय आपल्या घराबाहेर पडत नाही की मला तुझी गरज आहे आणि देवा तू जर मला मदत केली नाहीस तर माझ्या हातून मूर्खपणाच्याच गोष्टी घडतील असं समज. त्यामुळेच एक खरी नम्र व्यक्ती देवाला नेहमी म्हणत असते की मला मदत कर दिवसातून 100 वेळा तरी. कारण आपल्याला हवी असते ती मदत. जे प्रभूची वाट पाहतात ते ज्ञानी असतात, ज्ञानी लोक. आपण स्वतःला समजतो तितके हुशार नसतो. बायबल म्हणतात, जर तुम्ही देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र कराल तर तो योग्य वेळी तुम्हाला उंचावेल. जेव्हा मी गर्व आणि नम्रतेवर बोलते सगळं शांतच असतं. पण आज मला तुम्हाला सांगायचंय की कसंही असलं तरी माझ्यासाठी सगळं ठीक असतं, कारण काही संदेश गमतीशीर असतात, काही असतात गंभीर स्वरूपाचे. आणि बघा, गर्वाविषयी म्हणाल तर गर्व फसव्या स्वरूपाचा असतो. गर्विष्ठ स्वभावाचे लोक कधीच मान्य करत नाहीत की ते गर्विष्ठ वृत्तीचे आहेत किंवा गर्व ही त्यांची समस्या आहे. अँड्रू मरे यांचं एक पुस्तक वाचेपर्यंत गर्व ही माझी समस्या आहे मला माहीत नव्हतं. गर्व आणि नम्रतेवरचं ते पुस्तक मी 25-30 वर्षांपूर्वी वाचलं आणि त्याने मला शुद्धीवर आणलं. काय सांगू, मी स्वतः तशी वृत्ती पाहू शकले की जेव्हा माझं वाचन संपलं तेव्हा मला जाणीव झाली ज्या गोष्टी देवासाठी निरुपयोगी आहेत त्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि मला त्याची जाणीवच नाहीये. मी गर्व आणि नम्रतेवर शिक्षण मालिका लिहित होते आणि नंतर मी ते सोडून दिलं, कारण कोणीच ते घेत नव्हतं. कारण ज्या लोकांना त्याची गरज होती ते इतर लोकांना त्यांची समस्या समजेल या भीतीमुळे ती मालिका घेत नव्हते. बघा, गर्विष्ठांना हे म्हणायला नेहमी कठीण जातं की गर्व ही माझी समस्या आहे, पण कदाचित ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात फसवी समस्या आहेच नक्की. उदाहरणार्थ म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा कोणी काही बोलतं आणि तुम्ही त्यांचं बोलणं मध्येच तोडता, तुम्हाला वाटतं की तुमचं बोलणं अधिक महत्वाचं आहे. हा गर्वच आहे. अहो, मी तुमचं लक्ष वेधून घेतलंय का? कुणा
कुणाला नको असताना तुम्ही आपलं मत मांडता तेव्हा तो असतो गर्व. आलं असतं तर बरं झालं असतं. इथून पुढची सूत्र मी पाळत दिनू यांच्या हाती झोपवणार आहे. तुम्ही उद्यापर्यंत ते चालू ठेवू शकता. गर्वासंबंधी देवाने या सभागृहातल्या कुणाशी व्यवहार केलाय का? क्षमा कर असं म्हणणं कठीण वाटत असेल तर तो गर्व आहे. किती कठीण असतं असं म्हणणं मी चुकलो होतो, माझं चुकलंय. कित्येकदा हे शब्द उच्चारायला आपल्याला कठीण जातात. मला खेद वाटतोय, मला क्षमा कर, माझं चुकलंय, हे नम्रतेचे शब्द आहेत. आणि गर्वाचा आत्मा असणाऱ्या लोकांना त्याचा उपयोग करणं खूप जड जातं. त्यांना नेहमी वाटतं आपण स्वतःचा बचाव करायला हवा, असं बबी सांगायला हव्यात, आणि जे काही चुकीचं दिसतं त्यावर ठपका ठेवायला हवा. नम्रता खूप सुंदर असते, तिच्यामुळे शांती मिळते. विचारूच नका, ती आपल्या जीवनात विपुल अशी शांती आणते. आणि 1 योहान अध्याय 2 वचन 15 बघा. गर्वाशिवाय एखादा विवाद घडून येणं ही अशक्य कोटीतील बाब आहे. नीतिसूत्रात म्हटलंय, झगडा किंवा भांडण केवळ गर्वामुळेच उत्पन्न होतात, अन्य कशाने नव्हे. जेव्हा 2 लोक विवाद करतात तेव्हा दोघांनाही स्वतःचं म्हणणं खरं करायचं असतं. कुणालाही नम्रता घ्यायची नसते. आपण चुकू शकतो हे मान्य करायचं नसतं. जेव्हा एखाद्याशी तुमचा वाद होतो तेव्हा जर तुम्ही थांबून म्हणालात, माझं खरं आहे असं मला वाटतं, पण मी चुकूही शकतो, असं अनेकदा घडलंय. कदाचित आत्ताही ते घडलं असेल तर वाद मिटेल आणि वाद घालण्यात अर्थ नसतो. जो कार्यक्रम तुम्ही पाहताय त्याचं चित्रीकरण झालंय हिलिंग प्लेस येथे लुसियानामध्ये. आम्ही त्यांच्या समाजातील हरवलेल्या आणि दुखावलेल्या लोकांपर्यंत पोहोचू पाहत आहोत. त्या चर्चच्या पालकांना मी इथे आमंत्रित केलंय गर्वाच्या समस्येवर चर्चा करून नम्रतेचं प्रतिफळ सांगण्यासाठी. तर आपल्या शिक्षणाकडे वळण्यापूर्वी पाहूया एक झलक. तर पायक डिनो आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. आज आपण थोडं अधिक बोलूया नम्रतेविषयी. मी सांगते की हा एक महत्वाचा विषय आहे, नाही का? तर तुमच्या जीवनात असं कधी काही घडलं का की तुम्हाला वाटलं खरोखर देवाने मला नम्रतेविषयी एक चांगला मोठा असा धडा दिला आहे? हो, मला आठवतोय बायबल कॉलेजमधला तो काळ. म्हणजे जेव्हा तुम्ही बायबल कॉलेजमध्ये असता तेव्हा तुम्ही आपल्याच तोऱ्यात वावरत असता नेहमी. मी बायबल स्कूलमध्ये होतो तेव्हा मी अगदी असाच होतो. बरोबर. मला चांगलं आठवतं, माझं बायबल स्कूलचं 2रं वर्ष होतं आणि मी स्वतःच्याच तोऱ्यात वावरत होतो आणि स्वतःला इतरांपेक्षा अधिक श्रेष्ठ समजत होतो. आणि ज्याला त्याला सल्ले देत होतात. हो, म्हणजे असं की बघा, माझ्याकडे अमुक आहे, तुम्ही मला संपर्क साधू शकता, मी इथेच असतो, मला हवी तेव्हा हाक मारा. आणि मला नाही वाटत की माझ्या शब्दात काही फार होतं ते माझ्या मीपणाच्या वृत्तीमध्ये. मला आठवतं, मी एकदा आमच्या प्राध्यापकांसोबत लिफ्टमधून जात होतो. ते एक वृद्ध सद्गृहस्थ होते आणि आम्ही लिफ्टमधून खाली जात होतो आणि त्यांनी स्टॉप बटन दाबलं आणि बेल वाजायला लागली. मला आठवतं त्यांनी वर पाहिलं आणि ते म्हणाले, मुला, देवाने तुला पाचारण केलंय, पण तुझ्या उद्धटपणाचा दुर्गंध कॉलेजभर दरवळतोय. आणि लिफ्टमधला तो अलार्म वाजतच होता, रिंग रिंग. मी त्यांच्याकडे पाहत होतो. ते म्हणाले, तुझ्या गर्वाबद्दल तू पश्चाताप कर, नाहीतर वाया जाशील. सुंदर. मग त्याने लिफ्ट सुरू केली आणि ते निघून गेले. त्याचा प्रभाव मला आज सुद्धा जाणवतो. हे फारच रुक्ष होतं, पण मला त्याची गरज होती माझ्यातला गर्व आणि मीपणासाठी. पण मला वाटतं कदाचित माझ्या जीवनातला तो पहिला प्रसंग होता ज्याचा मला सामना करावा लागला स्वतःला नम्र करण्यासाठी. आणि जे काही आपण आहोत आणि जे काही आपण चांगलं करतो ते केवळ आपल्यात असलेल्या देवाच्या कृपेमुळेच करू शकतो. आणि त्याच्या वाचून आपण खरोखर शून्यच आहोत. आणि जेव्हा तुम्हाला एका वरच्या पातळीवरची नम्रता राखावी लागते तेव्हा ती इतर लोकांच्या सेवेसाठी खूप गरजेची असते. आणि येशूने कंबर बांधली आणि आपल्या शिष्यांचे पाय धुतले. काय सुंदर धडा आहे बघा. मला माझ्या जीवनात मला खात्री आहे तुम्हालाही आवडेल की मला जे कोणी भेटतं त्या प्रत्येकाशी मला प्रेमाने, मैत्रीने आणि चांगुलपणाने राहायला आवडतं. आपल्या समाजाची शोकांतिका ही आहे की बऱ्याचदा लोकांना केवळ हवेतच तरंगायला आवडतं. आणि असं म्हणजे असं की मी इतर सगळ्यांपेक्षा थोडा सरस आहे, त्यांना असा समूह हवा असतो ज्यांच्याकडे ते तुच्छतेने पाहतील, असे लोक ज्यांच्यासोबत ते इतरांना तुच्छ लेखतील. आपण याविषयी सावध असायला हवं, कारण आपण जेव्हा लोकांना अयोग्य प्रकारे वागवतो देव ती गोष्ट मनावर घेत असतो. तो प्रत्येकावर सारखी प्रीती करतो. माझ्या आनंदा एवढाच प्रत्येकाचा आनंद हा महत्वाचा असतो त्याच्यासाठी.
आपण प्रत्येक गोष्टीत अचूक नसतो, कोणीच नसतं, पण आपण इतरांचं ऐकायलाही हवंच. आपण शिकण्यासाठी उत्सुक असावं आणि सेवा करण्याची आपली तयारी असायला हवी. म्हणायला हवं आपण की मी तुला हम्म. मदत करण्यासाठी पात्र हो. आहे की नाही माहित नाही, पण मी तुला मदत करू इच्छितो आहे. याकोबाच्या पत्रात बायबल म्हणतं, खरं धर्माचरण शुद्ध आणि डागविरहित म्हणजे देवाला ग्रहणीय असतं. मला हे आवडतं. कोणत्या प्रकारचं धर्माचरण देवाला ग्रहणीय आहे? देवाला हे मान्य होईल का की मी चर्चमध्ये जाऊन सगळ्यात पुढे बसेन आणि इतर प्रत्येकाचा न्याय करेन आणि मग घरी जाईन आणि वक्त्याविषयी बोलत राहीन? अनाथ आणि विधवांची त्यांच्या संकटांमध्ये आपण भेट घ्यावी, त्यांची हो. काळजी व्हावी. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हो, त्याला वाटतं आपण लोकांना भेटावं. तुम्ही योहान 13चा उल्लेख केलात. जेव्हा येशू त्या खोलीत गेला तेव्हा त्याचे शिष्य एकमेकांविषयी नाराज होते. कारण होतं आपल्यात मोठा कोण, उत्तम कोण, आवडता कोण. मनुष्याची वृत्तीच अशी आहे की तो स्वतःमध्ये गुंतो, मी आणि मी, फक्त मीच. बरोबर. आपण अगदी स्वकेंद्रित होतो. आणि येशू त्या खोलीमध्ये गेला. अगदी महत्वाच्या क्षणी तो वरच्या खोलीत गेला आणि तो वधस्तंभावर जाण्याच्या तयारीत होता. आणि माझ्यासाठी रोचक गोष्ट अशी आहे की त्याने आपल्या शिष्यांना दिलेलं शेवटचं उदाहरण होतं. तुम्ही एकमेकांची सेवा करा. तुम्ही जर एकमेकांसोबत चालू शकला नाहीत, स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजलात तर तुमच्याद्वारे इतरांपर्यंत शुभवर्तमान कसं जाईल? आणि त्या रात्री त्यांना तो मौल्यवान धडा शिकवला आणि तो खाली वाकला. त्याने बाह्यवस्त्र काढून ठेवली. जेव्हा मी हे दृश्य पाहतो मला नेहमी वाटतं की मी काय काढून ठेवायची गरज आहे? इतरांच्या सेवेसाठी मला काहीतरी काढून ठेवायला हवं. तुम्ही सांगितलेली गोष्ट मला आठवते, ती मला पटली आहे. किराणा मालाच्या दुकानातल्या गाड्या पुन्हा आणण्याविषयीची ती गोष्ट. दुसऱ्या मोटारीनं त्यांचा धक्का लागू नये म्हणून त्या तिथेच सोडू नका. आणि प्रत्येक वेळेला मला शाप मिळाला. या आठवड्यात मी दुकानात होतो आणि नाही, आशीर्वाद ठाऊक मिळाला आहे. तुम्हाला. तर या आठवड्यात मी किराणाच्या दुकानात होतो, गाडी मध्येच ठेवली आणि मला सिस्टर जॉयसचं म्हणणं आठवलं की गाडी नीट ठेवा. आणि मला आठवतं मी गाडी नेऊन जागेवर ठेवली. तुमचा ती एक आनंदाविषयीचा प्रीतीची विचार कृती अद्भुत होती. असतो आणि तो स्वतःविषयी नसतो, इतरांची काळजी करण्याविषयी असतो. तुमचं म्हणणं खरं आहे. लहान सहान गोष्टी करण्याचा निर्णय हा जाणीवपूर्वक घ्यावा लागतो. नम्रतेचा असा प्रभाव असतो. खरंय, लोकांनी जसं तुम्हाला वागवायला हवं तसं तुम्ही त्यांना वागवता, तेव्हा ती खरी प्रीती असते. आणि बघा, मुलं सुद्धा शाळेमध्ये हा खेळ खेळतात ज्याचं नाव आहे दाखवा आणि सांगा. हो, पण खरंच. ख्रिस्ती लोक कित्येकदा सांगा पण दाखवू नकाचा खेळ खेळतात. आपल्याला प्रत्येकाला सांगायचं असतं की देव तुमच्यावर खूप प्रीती करतो, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारायला हवं. पण होतं काय की नेहमीच नाही पण बऱ्याचदा होतं आपण त्यांना खरी प्रीती दाखवत नाही. बघा, तुम्ही देशाबाहेर अनेकदा हो. जात असता आमच्यासोबत, आम्ही अनेक ठिकाणी सेवा करतो, त्याचबरोबर US मध्येही करतो. पण प्रामाणिकपणे सांगू का, काही लोक इतके दुखावलेले असतात की देव तुमच्यावर खूप प्रीती करतो या तुमच्या सांगण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. तुम्ही हे करायला हवं की त्यांना देवाच्या जिवंत प्रीतीची जाणीव करून द्यावी, हो. त्यांची सेवा करून, त्यांना अन्न देऊन, त्यांच्या जखमा बांधून आणि त्यांची काळजी घेऊन कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांच्या मनाला स्पर्श करायला हवा. आणि तो सुद्धा वारंवार. हो. म्हणजे त्यांना कळतं की तुम्ही देखावा करत नाही आहात आणि तुम्ही त्यांना सांगू शकता की प्रभूमुळेच मी इथे आहे, तो माझ्यामध्ये राहतो, त्याला वाटतं तू त्याची प्रीती ओळखावीस, खरं तर मी तुला मदत करत नाहीये तर तोच तुला माझ्या मार्फत मदत करतोय. मग बघा, अक्षरशः लाखो लोक ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतील की नाही, पण त्यासाठी आपल्याला कळायला हवं की हे फक्त शब्दांनीच होणार नाही, त्यासोबत ठोस कृती हवी, पण त्यासाठी हवी नम्रता. प्रभू येशू केवळ बोलून आपल्या शिष्यांचे पाय धुवू शकत होता. हो. तो फक्त उभं राहून एवढंच म्हणाला असता की पाय स्वच्छ हो, बुम, आणि पायांची स्वच्छता क्षणात झाली असती. पण तो त्यांच्या पुढे झुकला, तो खाली वाकला आणि त्याने पाय स्वच्छ केले. त्याने कमरेला रुमाल बांधला. आणि त्या रुमालाने त्याने पाय पुसले. जोपर्यंत आपण लोकांच्या गरजा जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत काही उपयोगाचं अगदी नाही. बरोबर आहे. तर पायक, मला असं वाटतं की शिकण्याची इच्छा नसणं हे गर्विष्ठपणाचं फार मोठं लक्षण आहे. हम्म. तुम्ही एक शिक्षक आहात, मी शिक्षिका आहे, पण देवाने माझ्यात असं कार्य केलंय की मी कुणाकडूनही शिकू शकते आणि मला हे करायला नेहमीच आवडतं. तुम्हाला काय वाटतं, शिकण्याची वृत्ती असणं किती महत्वाचं आहे? मला वाटतं या बाबतीत प्रत्येकाचा विचार पक्का हवा. कित्येकदा तुमच्या सोबतीचे लोक तुमच्यामुळे प्रभावित झालेले नसतात. अगदी मग तुम्हाला खरंय. सत्य हो, कोण हो. सांगेल? खरंय, खरंच आहे. आणि मला वाटतं जेव्हा तुम्ही लोकांच्या अवतीभोवती असता तेव्हाच शिकू शकता. तुम्ही मुळावले जाता, तुम्हाला गरजा कळतात. म्हणून मला सेवेसाठी बाहेर जायला आवडतं किंवा ड्रीम सेंटरचा हिस्सा व्हायला आवडतं. त्यामुळे लोकांची सेवा करता येते आणि जीवनाला दिशा मिळते. हो, आणि तुम्ही मुळावत खरं आहे. जाता. म्हणूनच मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं, गरजा पाहायला, वेदना पाहायला. आणि तुम्हाला जाणीव होते की तुम्ही किती आशीर्वादित आहात आणि तुम्हाला किती जुळवून घेण्याची आणि वाकण्याची किती गरज आहे. आणि या गोष्टींमध्ये तुम्ही कठीण आणि टीकाखोर होता कामा नये. बघा, बरोबर. टीकाखोर लोकांना कधीच काही शिकता येत नाही. हे बरेचदा होत असतं कारण
तुम्ही टीकाखोर असता. तुम्हाला वाटतं शिकण्यासारखं काहीच नाही? तुम्हाला सगळं काही ठाऊक आहे आणि तुम्हाला जे काही वाटतं ते इतरांपेक्षा अधिक योग्य आहे. त्यामुळे लोक शिकण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यांना त्यांना काही सांगितलं तर ते पळवाट शोधत असतात आणि त्यांना एवढंच आवडतं तुम्ही छान आहात, छान आहात, छान आहात. मग त्यांचा आत्मा चांगलाच सुखावतो. त्यांचा गर्विष्ठपणा ओळखायला फारसे कष्ट पडत नाहीत. आणि मला एक सांगू, मला या गोष्टीचा तिटकार आहे. या गोष्टीविषयी मला इतरांशी बोलण्याचीही गरज नाही. मी स्वतःशीच बोलते, कारण मला या गोष्टीचा तिटकार आहे आणि मला ठाऊक आहे की जर मी सदैव अंगी नम्रता बाळगली नाही तर देवाला माझ्याकडून जे कार्य करून घ्यायचंय ते तो माझ्याकडून कधीच करून घेऊ शकणार नाही. आणि मला वाटतं की हा एक महत्वाचा असा गुण आहे जो आपण शिकायलाच हवा. खरं तर सगळ्या पापांचं मूळ हे कुठल्या ना कुठल्या गर्वातच असतं, ज्यात असतं मी मी मी. हेच ते मूळ पाप होतं जे सैतानाने केलं, ज्यामुळे देवाच्या समक्षतेतून त्याची हकालपट्टी झाली. एकेकाळी तो सुंदर असा देवदूत होता, सगळ्या प्रकारच्या संगीत वाद्यांनी युक्त होता, पण तो म्हणाला मी देवाच्या आसनापेक्षा माझं आसन उंच करीन, मी 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 मी. अवघ्या काही वचनांमध्येच तो मी 5 वेळा म्हणतो आणि देव म्हणतो तू जे नाहीस ते मी तुला दाखवीन. आणि त्याने त्याला खाली पृथ्वीवर फेकून दिलंय. म्हणून आम्ही आज लोकांना उत्तेजन देऊ पाहतोय की देवच सगळं काही आहे, लक्षात असू द्या. त्याच्याशिवाय आपण शून्य आहोत. शिकण्याची वृत्ती असू द्या. लोकांना चांगलं वागवा, त्यांची सेवा करा, जिथे जाल तिथे तुम्ही आशीर्वाद ठरा, म्हणजे तुमचंही जीवन समृद्ध होईल, नाही का? अगदी खरं. इतर लोक काय म्हणतात यावर विचार करणं म्हणजे नम्रता नव्हे, तर नम्रता म्हणजे तुम्ही आहात त्यापेक्षा स्वतःला अधिक किंवा उणं न समजणं किंवा स्वतःविषयी वेगळ्याच भ्रमात न राहणं. बरोबर. स्वतःला ख्रिस्तामध्ये पाहणं, वधस्तंभ पाहणं, ख्रिस्ताने काय केलं ते पाहणं. त्यामुळे तुम्ही योग्य स्तरावर येता आणि लोकांसाठी उपयोगी ठरता. गर्वाने भरलेल्या मनुष्यासोबत वेळ घालवण्या इतकी काही शाळींद्रासारखे लपूच असतात. शकत त्यांचा नाही. विचार तुम्ही खरोखर लपूच शकत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय तेच मी वेगळ्या प्रकारे मांडतेय की मी अलीकडेच असं वाचलंय की गर्व किंवा नम्रता म्हणजे स्वतःविषयी खालचा विचार करणं नव्हे, तर स्वतःला अजिबात जमेस न धरणंही नव्हे. म्हणजेच स्वतःला आपल्या मनापासून दूर पळवून लावणं. आणि कित्येक वर्ष मी मीपणाने भरले होते आणि खरं तर मी स्वतःलाच वैतागले होते, सहन करू शकत नव्हते. आणि आपण अशा स्तरावर जायला हवं की आपल्याला म्हणता यावं प्रभू मी स्वतःला जाणत नाही, म्हणून माझा ताबा घेऊन तुला हवं ते कर. मला ती सेवा दे जी तुला माझ्याकडून करून घ्यायची आहे. आणि मला कोणत्याही पदाची लालसा नाही, तर मला फक्त तुझीच सेवा करत राहायचंय. सकाळी उठून प्रभूला असं म्हणा, प्रभू तुझ्यासाठी सर्व घडू. अगदी बरोबर. 1 योहान अध्याय 2 वचन 15, जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, म्हणजे लैंगिक समाधानासाठी तडफडणं, आणि डोळ्यांची वासना म्हणजे मनाच्या इच्छांसाठी धडपडणं, आणि संसाराविषयीची फुशारकी, ज्याच्याविषयी विस्तारित बायबल विस्तारपूर्वक शिकवतं. त्यात म्हटलेलं आहे की स्वतःच्या स्रोतांवर अवलंबून राहणं किंवा जगाच्या गोष्टींमध्ये शांती शोधणं. या गोष्टी प्रभूपासून नसतात. बघा आज आपल्या समाजात ज्या समस्या आहेत त्या या आहेत की बरेचसे लोक उदरनिर्वाहासाठी सरकारवर अवलंबून आहेत आणि देवाला या गोष्टीचा वीट आहे. प्रभूला नाही वाटत आपण सरकारवर अवलंबून राहावं. त्याला वाटतं आपण फक्त त्याच्यावर अवलंबून राहावं. मला नाही माहित तुम्ही हे लक्षात घेतलं की नाही. बघा मला कुणाला लक्ष बनवायचं नाहीये, पण माझं मत असं आहे की गरिबांची देखभाल ही सरकारची जबाबदारी नक्कीच नव्हे, नाहीच. ती चर्चची जबाबदारी आहे. कारण बघा ते प्रत्येक कार्यासाठी पैसा देऊ करतात आणि काही पैसा अशा प्रकारच्या कामासाठी खर्च केला जातो. आणि विशेष म्हणजे प्रत्येक जण अशा कार्यासाठी पैसे द्यायला तयार असतो. पण जे लोक खरोखर गरीब आहेत किंवा ज्या विधवांना मदत हवी असते त्यांना आपण मदत करावी. आणि प्रेषितांनीही शिकवलं की आपण अशा लोकांना कसं ओळखावं. आणि त्यांनी असं सांगितलं की काम करायचं नसेल तर त्याने खाऊही नये. आणि मी इथे फक्त तुम्हाला हे सांगू पाहते की तुमच्या जीवनासाठी देवाची खास योजना आहे आणि देवावर अवलंबून राहिल्याशिवाय आपल्यासोबत काही चांगलं होणार नाही. जिथून कुठून तुम्ही माझं ऐकताय नीट ऐका. प्रभूवरच अवलंबून राहा.
प्रभू जवळ या. आपल्या गरजांसाठी जगातल्या कुठल्याही गोष्टीवर आपण जितके अवलंबून असू तितकंच प्रभू आपल्याला दाखवून देतो की त्या सगळ्या गोष्टी या किती दुर्बल आहेत, त्या कशा निरर्थक आहेत आणि तो त्याला बांधील आहे. बघा, माझ्या जीवनातही मी हे पाहिलंय की जर मी कधी, आता मी तसं करत नाही, पण माझ्या जीवनात असे टप्पे आले जेव्हा मी एखाद्या व्यक्तीवर जास्तच विसंबून असायचे किंवा लोकांवर विसंबून असायचे किंवा मित्रांवर विसंबून असायचे, तेव्हा मी पाहिलं की देव मला त्यांच्या कमतरता जरूर दाखवायचा आणि ते पाहून मला दुःख व्हायचं, कारण त्यामुळे मी उदास आणि हताश व्हायचे आणि ते माझ्याविषयी बोलून माझीच बदनामी करायचे. आणि मला खूप वेळ लागला हे जाणून घेण्यासाठी की हे असं का होतं, कारण मी म्हणायचे प्रभू हे असं कसं होऊ शकतं. तेव्हा प्रभूने मला सांगितलं की तू लोकांवर अवलंबून राहतेस म्हणून. बघा, कुणाशी नातं जोडताना तुम्ही आपल्या मनामध्ये सुरुवातीला असं म्हणू शकता की ही परिपूर्ण व्यक्ती नाहीये, मीही परिपूर्ण व्यक्ती नाहीये, तुम्ही परिपूर्ण नाही आहात. मला खात्री अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही माझ्या भावना पायदळी तुडवाल आणि यासाठी माझी मानसिक तयारी आहे आणि मी तुम्हाला आत्तापासूनच माफ केलंय. आपल्या मनाची पूर्ण तयारी करा. एकदा मी विचार करत होते, मला आठवतंय मी अंथरुणावर पडून विचार करत होते की हे प्रभू, देवशिवाय माझं कसं होईल, देवशिवाय माझं कसं होईल, प्रभू देवशिवाय माझं होईल तरी कसं. आणि त्या विचारानेच मी अस्वस्थ झाले आणि देव म्हणाला, जे आत्ता तुझं होते तेच, कारण तो देव नाहीये जो तुला सांभाळतोय, तो मी आहे. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, आम्हाला एकत्र मिळून एक मोठा बदल घडवायचा आहे, पण आम्ही असा विचार करत नाही की तुझ्याशिवाय माझं होईल तरी कसं काय. फक्त प्रभूवर टेकून राहा. खरंच. आमीन. हालेलुया. संसाराची फुशारकी. नीतिसूत्र अध्याय 6 वचन 16. मी गर्वावर लहानसा संदेश देणं योग्य असेल का? हे ऐकायला तुम्हाला मजा येणार नाही, पण मदत नक्कीच होईल. एक सांगू, नम्र होण्या इतकी कठीण गोष्ट आणखी कुठली असेल असं मला वाटत नाही. नीतिसूत्र अध्याय 6 वचन 16 या 6 गोष्टींचा प्रभूला तिटकारा आहे. नव्हे 7 गोष्टींचा त्याला वीट आहे. वीट. 7वी गोष्ट आहे भावाभावामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. भावाभावात वैमनस्य उत्पन्न होण्याचं कारण आहे गर्व. परमेश्वराला ज्या गोष्टींचा वीट आहे त्यात सगळ्यात आधी आहे उन्मत्त दृष्टी. असा स्वभाव जो स्वतः इतरांपेक्षा थोर मानतो आणि इतरांना तुच्छ मानतो. वाव. याचा अर्थ आहे आपण स्वतःला इतरांपेक्षा थोर मानतो. प्रत्येक चर्च स्वतःला दुसऱ्या चर्चपेक्षा थोर मानतं आणि जेव्हा एखादा वक्ता व्यासपीठावरून दुसऱ्या चर्चवर टीका करतो तेव्हा मला खूप दुःख होतं. मला दुःख होतं जेव्हा एखादा वक्ता टीव्हीवरील वक्त्यांची थट्टा उडवतो आणि ते मला आणि माझ्याबद्दल काही जाणत नाही. त्यांना जराही कल्पना नसते की टीव्हीवर अशा प्रकारे राहण्याची किती मोठी जबाबदारी असते आणि बिलं भरण्यासाठी देवावर विसंबून राहावं लागतं. पण लोकांच्या या टीकांमागे लपलेला असतो तो त्यांचा गर्व आणि त्यांची ईर्ष्या, जी उत्पन्न होते गर्वामुळे. तर ते समृद्धी वक्ते, मला कोणीतरी सांगेल का याचा अर्थ काय? माझ्यावर लेबल लागलंय आणि मला ठाऊक नाही की लोक असं का म्हणतात ते, कारण मी देवाच्या वचनानुसारच शिकवते. खरंच मला विश्वास आहे की देव लोकांना आशीर्वाद देऊ इच्छितो, पण त्याही पेक्षा त्याला वाटतं आपण त्याच्या ज्ञानात वाढावं आणि देवाच्या राज्यातले फलदायी नागरिक बनावं. ख्रिस्तीत्वाच्या सर्व गुणांना तुम्ही स्वीकारू इच्छिता तर मग शोधा लीनता, नम्रता, सौम्यता आणि दीनता, कारण हे गुण प्रभू येशूचे आहेत.
आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.